नमस्कार. आज सोलापूरपासून पुणे स्टेशनला निघालो होतो. पूजा होतं पुणे सिटीमध्ये. पुणे स्टेशनला उतरल्यानंतर लगेच जायचं नाही वरती दादरवरती, कारण कसं एवढं गर्दी असते आणि या गर्दीमध्ये आपलं खिसा मारायचं, मोबाईल चोरी व्हायचं जास्त शक्यता असते. गर्दी कमी होईपर्यंत थांबलो. गर्दी कमी झालं त्यानंतर निघालो दादरवरती आणि इथं आलो. इलेक्ट्रिकल पायरीनं खाली उतरलो. इथं ह्या इलेक्ट्रिकल पायरीवरती चढताना उतरताना जरा दक्षता घ्यायचं, कारण कसं इथं पडण्याची शक्यता जास्ती असते. अनोळखी म्हणजे ज्या लोकांना थोडं माहिती नसते त्या लोकांना जरा त्रास होतो. हे लेडीज पडली असते आता इथं. आणि स्टेशनपासून निघालो. पुणे स्टेशनपासून कात्रज बस पकडलो. बसमधून अरण्येश्वरला जायचं होतं मला. मध्येच आमच्या गावचं मित्र मिळाले. त्यांनी इथंच काम करते, आमच्या गावचे मित्र. त्यांनी उतरा स्वामी, मी तुम्हाला नेऊन सोडतो असं म्हणल्यावरती मी बसमधून अर्धा वाट्यावरती उतरलो बसमधून आणि त्यांच्या गाडीवरती निघालो. त्यांनी पण तिकडंच जात होते आणि मला सोडतो म्हणल्यावरती मी त्यांच्या गाडीवरती बसून निघालो अरण्येश्वरला. आणि कसं जरा लोकेशन आहे ना, ते एक वेळी चुकतंय लोकेशन. त्या लोकेशनमुळं मला थोडंफार दिशाभूल झालं. मला सांगता आलं नाही का ते लोकेशन तसं होतं काय, त्यामुळं जरा दिशाभूल झालं. ॲड्रेस परफेक्ट मिळत नव्हतं यजमानाचं घर. हे आमच्या गावचे आहे ना, मी पहिल्यापासून इथंच, आमचे वडील पण इथंच काम करत होते. गावाकडे कधी कधी येते. ते कसं अनोळखी सिटीमध्ये आपले ओळखीचे कोणतरी मिळाले ना, म्हणजे जरा कॉन्फिडन्स येते. म्हणजे अनोळखी सिटीमध्ये ॲड्रेस म्हणा, कुठलंही काम असो, म्हणजे जरा व्यवस्थित माहिती होतं. पुणे सिटीमध्ये रिक्षा आणि बस, याच्यामध्ये रिक्षा, कार आणि बस याच्यामध्ये बसचा प्रवास एक नंबर आहे. थोडं त्रास होतं बसमध्ये जायला, खरं पैसे वाचतात भरपूर. रिक्षाने 250 रुपये घेतो म्हणले पुणे स्टेशनपासून अरण्येश्वरला जायला. बसमधून 10 रुपयेमध्ये निघत होतो अरण्येश्वरला बसमधून. रिक्षा कारपेक्षा बस परवडते. शक्यतो बसनेच प्रवास करायचा पुणे सिटीमध्ये. आणि कसं बसनं जरा वेळ लागते, म्हणजे त्यांच्या ज्या ठिकाणी आपल्याला जायचं असते त्या ठिकाणी जायला जरा वेळ लागते. खरं पैसे वाचते बसने प्रवास केला तर. आणि इथं मला तर कार आणि बसने प्रवास जरा पुणे सिटीमध्ये थोडंफार गुदमरल्यासारखं होतं. रिक्षा आणि गाडीवरती जायला चांगलं वाटतं, हवेशीर मस्त जाते माणूस. टू व्हीलरवरती मी आत्तापर्यंत तिसऱ्यांदा प्रवास चालू आहे पुणे सिटीमध्ये. शक्यतो टू व्हीलर असले ना पुणे सिटीमध्ये भयंकर परवडतंय.
प्रवास जरा दिशाभूल झाल्यामुळं थोडा त्रास झाला. पूजाची तयारी केलो. मी पूजा स्टार्ट केली. स्थिरैरङ्गै दुष्टभागं सस्तनो वैवशेमिदे वहितं यदायुः. ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न साक्षोररिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु. ॐ नमस्ते गणपते तं प्रत्यक्षं तमसि तमेव केवलं कर्तासि तमेव केवलं धर्तासि तमेव केवलं अर्तासि तमेव सर्वं कलितं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मस्मित्तं कृतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वमाम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवधातारम् अवदातारम् अवानुचारम् अवशिष्यम् अवपश्चादादव पुरस्तादा अववत्तरादादव दक्षिणादादव चोर्ध्वादादवदरादाद सर्वतो मां पाहि पाहि समन्दाद. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममया त्वं सच्चिदानन्दादित्योषितं प्रत्यक्षं ब्रह्मासि. त्वं ज्ञानमो विज्ञानमयोऽसि सर्वं जगतं दत्तो जायते सर्वं जगतं दत्त्वतिष्ठति सर्वं जगतं दनमशति सर्वं जगतं दवृत्तेते. तं भूमिरापो नलो निलो नमः तं चत्वारि वाक्पदानि तं गणत्रयातीतः तं वस्तात्रयातीतः तं देहत्रयातीतः तं कालत्रयातीतः त्वं मूलाधारसतोषनित्यं तं शक्तित्रयात्मकः त्वामिव गुरुजयन्ति नित्यं तं ब्रह्मास्तं विष्णुस्तं रुद्रस्तं इन्द्रस्तं अग्निस्तं वायुस्तं सूर्यस्तं चन्द्रमास्तं ब्रह्मभूरभुवस्वरं गणादिपुरमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनस्वारपरतरः हृदन्दोलसुमन्दारेण रुद्धं एतत्तव मनस्वरूपं गकारपूर्वरूपमकारमध्यमरूपम् अनस्वारश्चान्दरूपम् इन्दोवृत्तरूपं नादसंधानं सहिता सन्निधि शेषा गणेश विद्या गणकऋषिनिच्छ्रुद्गायत्री छन्दः गणपतेर्देवता. ॐ गं गणपते नमः. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. एकदन्तं चतुरस्तं शङ्कुशधारणं मृतं च वरदं हस्तरगुभ्राणं मोक्षकदजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवासदं रक्तगन्धान्वित्तं रक्तपुष्पेषु पूजितं भक्तानुकम्बीनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्टादो प्रकृते पुरुषात् परम् एवं नैन्दुरितं स योगिनां मरः. नमो रातपते नमो गणपते नमः प्रमथपते नमस्ते स्थूलम्भोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्ते नमो नमः. पूजा संपन्न झाला. जेवण केलो. त्यानंतर यजमानाने रिक्षा बुक केले होते. त्या रिक्षामध्ये बसून मी पुणे स्टेशनला चाललो. हे रिक्षा चालक कन्फ्यूजमध्ये होते, कारण मला सोशल मीडिया इंस्टावरती त्यांनी बघितले होते. त्यांनीच आहे का ह्याच्यामध्ये त्यांनी कन्फ्यूज होते. त्यांनी विचारले मला, तुम्ही इंस्टाग्रामवरती आहे का असं म्हणून. हां, मी इंस्टावरती वधूवर सूचकचं काम करतो. यूट्यूब फेसबुक ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणले होते. त्यांना कन्फर्म झालं. तेव्हा त्यांनी मला थोडंफार त्यांच्याबद्दल माहिती दिली आणि त्यांच्या पाहुण्यातला मुलगा आहे, त्यांना पोरगी बघा मुलगी बघा लग्नासाठी म्हणत होते. ठीक आहे म्हणलो. हे आमच्या सोलापूर जिल्ह्यातील मुस्ती गावचे हा रिक्षा चालक होते. पुणे सिटीतलं रोड बघा, एक नंबर आहे. असं रोड असले ना अपघात कमी होतात, ॲक्सिडेंट कमी होतात. सिटीतलं शक्यतो सिटीतलं रोड तर व्यवस्थित असायला पाहिजे. मी पुणे स्टेशनला उतरलो. उतरून दादर चढत होतो इलेक्ट्रिकल पायरीनं. रेल्वे येऊन थांबलो होतं मी येईपर्यंत. मी रेल्वेमध्ये येऊन बसलो. माझ्या बाजूला बसलेले स्वामी महाराज आहेत. त्यांनी पण सकाळच्या ट्रेनलाच आले होते.
एवढंच की त्यांना मी आलेलं माहिती नव्हतं, त्यांनी आलेलं मला माहिती नव्हतं. एस टीमध्ये बसलो होतो तेव्हा त्यांनी मागच्या सीटमध्ये बसले होते एस टीमध्ये, आणि मी पण त्याच एस टी बसमध्ये होतो. आणि माझ्या फोनवरती बोलायचं आवाज ऐकून त्यांनी मला हाक मारली. मी त्यांना विचारलो, तुम्ही रिटर्न कधी जाणार? संध्याकाळच्या 6च्या ट्रेनला चाललो रिटर्न सोलापूरला. ठीक आहे, आपण दोघं जण जाऊ म्हणलो. आणि सकाळपासून त्यांनी जे जे काम केले ते सांगत होते. मी पण सकाळपासून काय काय ते थोडेफार गप्पा टप्पा झाले. ट्रेन निघालं सोलापूरला. हे महाराज पूजापाठ करते, अक्कलकोट सिटीमध्ये राहतात. त्यांचं मूळचं गाव देवीकोटा, अक्कलकोटमध्ये येऊन स्थायिक झालेले इथं. आणि आलो सोलापूर स्टेशनला उतरल्यावरती महाराजांना विचारलो, तुम्हाला रणभवनला सोडू का म्हणून. त्यांनी म्हणले नको, इथूनच जातो, स्टेशनला येते बसने जातो अक्कलकोटला. म्हणले ठीक आहे म्हणले. माझं गाडी पार्किंगमध्येच लावलं होतं, रेल्वे स्टेशनच्या पार्किंगमध्ये, कारण सकाळी कोण नव्हते सोडायला. त्यामुळं गाडी इथंच ठेवून पार्कमध्ये लावून गेलो होतो पुण्याला. 60-70 रुपये गेले, पार्किंगचे पैसे घेतले. गाडी सुरक्षित राहते. आणि आलो मंदिरला. मित्र मिळाले, फोन केले होते, ते गाडीवरती असल्या कारणाने फोन उचललो नव्हतो. मध्ये भेटले, वाढदिवसाच्या विश केले मला. परत भेटू आपण, धन्यवाद म्हणलो. परत भेटू आपण सगळेजण पुढच्या व्हिडिओमध्ये.